महाराणी सईबाई राणीसाहेब यांचं हे माहेरघर, त्याचबरोबर श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा वारसा असणारं असं हे राजेघराणं आहे। आणि या राजेघराण्यावरचा इतिहास जर आपण पाहिला तो खरोखरच अभिमान वाटण्यासारखा असा हा इतिहास ह्या घराण्याचा असतानाही आज या ठिकाणी जी राजकीय हेतूनी रेड पडलेली आहे, ही रेड खरोखरच अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि एक सामान्य नागरिक म्हणून या रेडचा मी जाहीर निषेध करते। आज आपण पाहिलं तर बाबा असतील, महाराज साहेब असतील, यांनी तालुक्याच्या विकासासाठी आपल्या आयुष्यातले 30-35 वर्ष दिले आणि या तालुक्याचा विकास हा अभेद्य असं त्यांनी केलेला आहे। तालुक्यातील तरुणांना रोजगार देण्याचं काम या घराण्यांनी कायम केलेलं आहे। आणि असंही फक्त तालुक्यासाठीच नाही तर जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी आदर्शवत असणारे हे घराणं आणि या घराण्यावरती हा जो राजकीय षडयंत्र डोळ्यासमोर ठेवून आणि स्वतःची पोळी भाजण्यासाठी ही जी ईडीची धाड पडलेली आहे, तर ही खरोखरच निंदनीय गोष्ट आहे। याच्यातून आम्हाला सर्व नागरिकांना आणि ग्रामीण भागातल्या जनतांना माहिती आहे की याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही। फक्त हा स्वार्थासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी पडलेली धाड आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आताचं जे राजकारण चाललं आहे अतिशय घाणेरड्या प्रकारचं चाललं आहे। आमच्या तालुक्याचे नेतृत्व अतिशय शांत संयमी आहे, सुसंस्कृत आहे, पण जे राजकारण करत आहेत ते अतिशय घाणेरड्या प्रकारचं आहे। ह्यामुळे आम्ही तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीने जाहीर निषेध करतो। आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन